मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया शेजारील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका फेटाळत 229 कोटींच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा मार्ग मोकळा केलाय। मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंडपीठाने निर्णय सुनावला। त्यामुळे आता मुंबईकरांच्या सागरी प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलद टर्मिनलची वाट मोकळी झाली आहे। टर्मिनलमध्ये प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, पार्किंग सारख्या सुविधा असणार असून यामुळे वाहतूक कोंडीपासूनही मोठा दिलासा मिळेल। दरवर्षी 1 सप्टेंबरपासून सुरू होणारी मांडवा ते गेटवे ही जलवाहतूक यंदा खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवासी आणि पर्यटकांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय। समुद्रातील बोट दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला। तर ही सेवा आणखी किती दिवसांनी सुरू होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नागपुरात वेळेत थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने शासकीय कंत्राटदाराने आत्महत्या केली। टीव्ही वर्मा असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे। 30 कोटींची थकीत बिलं शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे। सोलापुरातील लष्कर भागातील एका घरात गॅस लीक झाल्यामुळे कुटुंबातील 5ही जण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते। या घटनेत चिमुकल्या बहीण भावासह आता आजीचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय। परिवारातील 5 जणांपैकी 3 जणांचा आता मृत्यू झाला असून परिवारातील अजून एका व्यक्तीची स्थिती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। तर शरीरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आणि फुफ्फुस निकामी झाल्यानं 3 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला। पुण्यात गणेशोत्सवानिमित्त खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि मुलगाही होता। यानंतर अमित ठाकरेंनी पुण्यातील अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या। राज्यात आज घराघरात धार्मिक उत्साहात ज्येष्ठा गौरी पूजन काल पार पडलं। महिलांनी सकाळपासूनच गौरींच्या सजावटीसाठी तयारी करत पारंपरिक पद्धतीने पूजा केली। यावेळी फुलं, हार, नवी वस्त्र आणि पारंपरिक सजावटीने गौरींचं स्वागत करण्यात आलं। तर पुरणपोळी, खीर, 16 भाज्यांची भाजी अशा पारंपरिक मेजवानीसह नैवेद्य दाखवण्यात आला। त्यामुळे मंगल आरतीच्या भक्तिमय स्वरांनी घराघरात भक्तिभावाचं वातावरण बघायला मिळालं। मुंबईतल्या फोर्ट परिसरातील दाभाडे कुटुंबियांनी आपल्या घरच्या बाप्पांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा देखावा साकारला। बाप्पांच्या सजावटीसाठी शिवरायांची गाथा मांडण्यात आली आहे। दाभाडे कुटुंबियांच्या या घरच्या बाप्पाचं यंदाचं 84वं वर्ष आहे। रा.वी. माधुस्कर यांनी गणपती बाप्पांची ही मूर्ती साकारली आहे। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा।